रस्ता कामातील पाणी मुरतंय कुठे? संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी केला सवाल. शासकीय लालफितीशाहीच्या धोरणामुळे शासनाच्या शेत तिथे पांदण रस्ता या योजनेचा पार फज्जा उडाला आहे. भातुकली तालुक्यातील पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील पांदण रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी त्रास सोसावा लागत असतो. पांदण रस्त्याच्या खडीकरणाची मागणी वारंवार करूनही समस्या सुटली नाही. प्रशासनाने गेल्या मध्यंतर काळात तालुक्यातील विविध शेतांकडे वाटचाल करीत असलेल्या पांदण रस्त्याची मंजुरी दिली. दरम्यान तालुक्यातील जसापूर परिसरातील वडाळा पुनर्वसन ते मोहबाबा मंदिर चौक पांदण रस्त्याचे बांधकामाची मंजुरी मिळाली असता सुमारे रस्त्याचे बांधकाम 30/6/23 रोजी पूर्ण होणे बंधनकारक असताना अद्यापपर्यंत वाळवंटी भूभागाशिवाय तिथे काहीच बघायला मिळत नाही. या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निर्माण कार्य पूर्ण झाल्याची हमी त्यांच्याकडून मिळते. अशातच संपूर्ण गैरप्रकार नितीन कदम यांनी माध्यमांसमोर मांडला. पांदण रस्त्याचा आराखडा तयार झाल्यानंतर पांदण रस्त्याच्या विकासासाठी कार्यक्रम आखला गेला नसल्याने पांदण रस्त्याची दशा पालटू शकली नाही. तालुक्यातील तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते उपलब्ध आहे. परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाले तरी देखील या पांदण रस्त्याची समस्या निकाली निघत नाही. ही खरी शोकांतिका आहे. अशा आशयाची प्रतिक्रिया यावेळी नितीन कदम यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती. रस्त्याचा यांच्या कॉन्ट्रॅक्टर आणि तुमच्या पीडब्ल्यूडी जो जे त्याचा बंदोबस्त नाही केला. आम्ही म्हणजे एवढा मोठा आंदोलन हे करू का? तुम्ही लक्षात ठेवा का आम्हाला काय म्हणता. आम्ही शेतकरी बांधव आहोत. मी पण एक शेतकरी पुत्र आहे म्हणून शेतकऱ्याची समस्या मी जाणून घेतो. मी ग्राउंडवर काम करतो, तसं तोंडी काम नाही. का सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार बडनेरा मतदारसंघात झालेला आहे. इथले जे लोकप्रतिनिधी त्यांनी यावं, थोडंसं दाखवा त्यांना. पांदण रस्ते 15 वर्षामध्ये किती पांदण रस्ते केले त्यांनी ते दाखवा त्यांनी. हे गावकऱ्याची आग्रहाची विनंती आहे. या गावामध्ये मला शेतकऱ्यांचे प्रश्न विचारा. फक्त भूपंजीपणा केलं चालतं का? खुर्द येथील पाणी प्रश्न पेटला. समस्त ग्रामस्थांची नितीन कदम यांच्या नेतृत्वात मजिप्राने दिले निवेदन. नितीन कदम यांच्या कार्यतत्परतेमुळे मजिप्राने दाखविला हिरवा कंदील. भातुकली तालुक्याअंतर्गत हरतोटी ग्रामपंचायतमध्ये नवथळ खुर्द येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पाण्यासाठी टाकीची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मजिप्राच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. द हिंद न्यूजसाठी विक्रम ढोके, अमरावती. बळकट करा, बळकट करा, लोकशाहीला बळकट करा. आम्ही मतदान करणार, आपणही नक्कीच करा. फोटोग्राफर असोसिएशन व फ्रेंड सर्कलचे धुळ्यात आवाहन. बळकट करा, बळकट करा, लोकशाहीला बळकट करा. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आम्ही मतदान करणार, आपणही नक्कीच करा. नागरिकांनो जागे व्हा, मतदानाचा हक्क बजवा. एक मत मोलाचे, देशाला दिशा देण्याचे, देशहिताचे भान 100% मतदान. अशा घोषणांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहरात धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन तसेच फोटोग्राफर फ्रेंड सर्कलद्वारा धुळे शहरात जनजागृती अभियान राबवण्यात आले. धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त धुळे जिल्ह्यात एकूण मतदान कमीत कमी 75% व्हावे, म्हणजेच किमान 75% मतदान व्हावे या दृष्टिकोनातून नागरिकांना आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद म्हणून धुळे जिल्ह्यातील फोटोग्राफर असोसिएशन व फोटोग्राफर फ्रेंड सर्कलच्या वतीने धुळे शहरात जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले. मतदान केंद्रात जाताना नागरिकांनी एपिक कार्ड सोबत असू द्यावे. जर मतदान ओळखपत्र काही कारणास्तव नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आणखी आपली ओळख पटवून देण्याकरता 12 ओळखपत्रापैकी एक सोबत घ्यावे. मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार असून सजग नागरिकांनी अधिकाधिक संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा व इतरांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन केले. यावेळी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष श्याम निरगुडे, महाराष्ट्र राज्य फोटोग्राफर असोसिएशनचे माजी पदाधिकारी राजू पवार, बापू मोरे, देवीदास पवार, ऋषिकेश अहिरराव, श्रीराम वानखेडे, विलास मोरे,
संकेत बिरारी, संदीप सोनवणे, गणेश बर्गे, राकेश जाधव, शेखर चित्ते, सुनील पाटील, विजय बहाळकर, मुधोळकर, किशोर पाटील, अमोर देवडे, जितेंद्र खैरनार, यशवंत चौधरी, भिकचंद संचेती यावेळी उपस्थित होते. द हिंद न्यूजसाठी अनिल बोराडे, धुळे.